स्मिताज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक, जे की गणपती बाप्पांना आणि गणपती बाप्पांसोबत लहान आणि मोठ्या मुलांना सुद्धा खाऊ। चला बनवूया। त्यासाठी मी इथे 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, खिसून ओलं खोबरं आहे। आणि आधी आपण कणिक मळून घेऊया। तर त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यात चवीपुरतं मीठ टाकून थोडं पाणी टाकून मी ह्या पद्धतीने मळून घेत आहे। मी जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये, पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं आहे ह्या पद्धतीने। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे, ह्याला आपण साईडला ठेवून देऊयात, 5 मिनिटासाठी ठेवूयात। आणि आता आपल्याला तोपर्यंत इकडं त्याचं बाकूर बनवूयात। तर त्यासाठी आपण तूप टाकलेलं आहे 2 चमचे त्यामध्ये। आणि आता आपण खोबरं टाकून त्याला पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे, ब्राऊन कलर होण्यापर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। आता आपलं ब्राऊन कलर झालेला आहे। आता आपण खोबरं आपण 2 वाटी घेतलं होतं, त्यामुळे गूळ आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे। खिसून घेऊ शकता किंवा गूळ पावडरही भेटते, तीही घेऊ शकता तुम्ही। आणि ह्या पद्धतीने मिक्स करून त्याचं पूर्ण पाक होण्यापर्यंत आपल्याला चमचा त्यामध्ये फिरवत राहायचा आहे। तर बघू शकता पूर्ण आपला गूळ आता विघरून गेलेला आहे। आता ह्या सिच्युएशनला आपल्याला त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे मी, आणि पुन्हा परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं हे बाकूर तयार आहे। आता आपण लाट्या बनवून घेऊयात मोदकासाठी। तर बघू शकता आपलं पीठ मऊ भिजलेलं आहे। आणि आता आपण ह्या पद्धतीने लाटी बनवून घ्यायची आहे। चपाती एवढं पीठ घेतलेलं आहे मी, आणि त्याची मोठ्या चपाती लाटून घेतलेली। आणि ह्या पद्धतीने वाटेने असं तुम्ही छोटे छोटे लाट्या त्याच्यावर बनवू शकता पुऱ्यासारख्या। आणि आता ह्या पद्धतीने बाकूर भरून घ्यायचं आहे, आणि मी दाखवते त्या पद्धतीने मोदक बनवायचे आहेत। त्याला छान डिझाईनही येते, आणि आपले मोदक दिसायलाही छान दिसतात ह्या पद्धतीने। आणि परत बोटाचा वापर करून परत आपल्याला बाकूर आतमध्ये ढकलून वरचं मोदकाचा बनवायचं आहे ह्या पद्धतीने। इथे आपले सगळे मोदक आता बनवून घेतलेले आहेत मी। तर आता आपण ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने। मी इडलीच्या भांड्याला तूप लावलेलं आहे, आणि त्यामध्ये मोदक ठेवून आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। 15 मिनिटं लागतील। बघू शकता तुम्ही स्टीम झालेलं आहे आपलं। आणि आता मी यावरती थोडं केसर लावून परत एकदा स्टीम करायला ठेवलेला आहे। आणि आता आपले बघू शकता मोदक असे तयार आहेत। त्यावरती 1 चमचाभर तूप टाकून आपल्या मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार आहेत। यामध्ये एक टिप अशी आहे की हे मोदक खूप फास्ट बनवावे लागतात, जे की आपण मोदकाचा बाकूर बनवला होता तो खूप कडक होत जातो नंतर, त्यामुळे फास्ट बनवायचा आहे। आणि आपण इथे जर सुकं खोबरं घेतलं तर त्याला जास्त भाजायची किंवा फ्राय करायची गरज नाहीये तुपामध्ये, नॉर्मली तळलं तरी चालेल। मला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही असे मोदक नक्की ट्राय करा। थँक्यू।